नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गायनॅक हेल्थचा, अर्थात स्त्री आरोग्याचा. कालच आपण सर्वांनी नागपंचमी साजरी केली. नागपंचमीला नागाची पूजा तर करायची असतेच, पण हाताला मेहंदी लावण्याची सुद्धा पद्धत असते. भारतीय परंपरेतील प्रत्येक गोष्ट मनुष्याला एका बाजूनी निसर्गाशी अनुसंधान साधण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूनी त्याचं आरोग्य रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करत असते. मेहंदी अनेक औषधी गुणांनी युक्त असते, पण स्त्री आरोग्यातलं मेहंदीचं योगदान घराघरात माहिती असायला हवं असं आहे. मेहंदी थंड असते, रक्त शुद्धीकर असते आणि स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून जास्त असेल तर एक उत्तम औषध पण असते. पिरियड्स पुढे मागे होण्यासाठी आर्टिफिशियल हॉर्मोन्स घेण्यामुळे किंवा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा मेनोपॉजच्या दरम्यान हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांना एक्सेस ब्लिडिंग होतं. म्हणजे 3 ते 4 दिवसांच्या ऐवजी 8 दिवस, 15 दिवस, कधी कधी तर अगदी महिन्यासाठी सुद्धा ब्लिडिंग होत राहतं. अर्थातच या प्रोसेसमध्ये स्त्रिया थकून जातात. कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये आर्टिफिशियल हॉर्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. काही स्त्रियांना त्याचा उपयोग झाल्यासारखं वाटलं म्हणजे ब्लिडिंग थांबलं तरी मुळातला इम्बॅलन्स अजूनच बिघडतो आणि काही दिवसांनी पुन्हा पहिल्यासारखा त्रास सुरू होतो. यातूनच मग आधी क्युरेटिंग, मग हॉर्मोनल डिव्हाइस असं करता करता युट्रस काढून टाकावं लागेल इथपर्यंत निर्णय घ्यायची पाळी येते. पण हे सगळं टाळायचं असेल तर त्यासाठी आयुर्वेद हा एकच तरुणोपाय आहे हे अगदी नक्की. प्रकृतीचा विचार करून नेमकी औषध योजना करणं हे यासाठी सर्वात चांगलं असतं. पण त्याबरोबरीने मेहंदीच्या पानांची ही रेमेडी अप्रतिम गुणकारी ठरते असं दिसतं. यासाठी मेहंदीची ताजी पानं आणावीत. बऱ्याचदा फुलं विकणाऱ्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवलं तर ते ताजी पानं आणून देऊ शकतात. सर्वप्रथम पानं देठापासून वेगळी करावीत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. पाटावरवंटा असेल तर उत्तम, अन्यथा खलबत्त्याच्या मदतीने पाणी न मिसळता वाटून घ्यावी. खलबत्ताही नसला तर मिक्सचरच्या मदतीने कमीत कमी पाणी टाकून ग्राइंड करावीत. आता या चटणीचा सुपारीच्या आकाराचा गोळा करावा. त्यात पाव चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा तूप मिसळावं. ब्लिडिंग थांबत नाहीये असं लक्षात आलं म्हणजे 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून 3 किंवा 4 दिवसांसाठी रोज सकाळी अनशापोटी मेहंदीच्या पानांची ही गोळी घ्यावी आणि वरून वाटीभर उडदाची खीर खावी. उडदाची खीर करण्यासाठी कढईमध्ये थोडं तूप घ्यावं. 2 चमचे उडदाचं पीठ त्यावर परतून घ्यावं. छान खरपूस भाजलं गेलं की 2 चमचे खडीसाखर आणि 1 वाटी दूध मिसळावं. चमच्याच्या मदतीने हलवून एकजीव करावं. उकळी फुटली की 2 मिनिटांनी गॅस बंद करावा. मेहंदीचं औषध घेतलेल्या दिवशी ब्रेकफास्ट म्हणून दुसरं काही न घेता ही खीर घ्यावी आणि भूक लागली की नेहमीप्रमाणे दुपारचं जेवण करावं. या उपायाने सहसा 3 दिवसात गुण येतो. काही स्त्रियांना अजून 1 दिवस म्हणजे 4 दिवसांसाठी हे औषध घ्यावं लागतं. पण 25 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही हा अनुभव अगणित वेळा घेतलेला आहे. तुम्हालाही तो नक्की येईल. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे बरोबरीने प्रकृतीनुरूप औषध घेणं हे सुद्धा श्रेयस्कर. स्त्री आरोग्यासाठी उपयुक्त असणारे असेच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.